काकू, आदित्य आणि पारू, सॉरी ते तिकडे त्या 4 बायका आहेत ना, ज्या त्यांना विचारा. प्रीतम, शी बाजूला हो. काय आहे सगळं? तुमची चप्पल घाण झालीये. हो काय प्रीतम, बघून चालायचं ना. अरे आता ते एक्साइटमेंट मध्ये गेलो यार मी. बरं चला, तिकडे पाणी आपण धुवून घेऊया आधी. या. नाही नको, राहू दे. कशाला आता? कसं जाणार आहे का दादाकडे? चला तुम्ही या आधी. अगं राहू दे ना. काय थोडं पाणी हवं होतं, घेऊ का? नाही. अहो ऐकून तरी घ्या मला. बघतेस ना ती कशी तुझ्याशी बाई. नको पाय चिखलात बुडालाय, घाण झाली त्यांची चप्पल. मला थोडं पाणी देता का? एकतर पाणी नाही प्यायला आणि आली मध्ये चप्पल धुवायला. तुला चप्पल धुवायची असली तर नंबर लावून मग चप्पल धुव. ताई नाही जायचं पाणी. नाही म्हणलं ना, लाईट लाव. सॉरी. चप्पल धुवायचं काय ठिकाण आहे का? सॉरी. पाणी नाही. हो पाठीमागे जा, तुला लाईट लावतो जा. सॉरी. त्या बायका इथेच राहतात, त्यांना सवय आहे सगळं. बाबू, आपल्या चाळीचे नवीन फुलपाखरू कुठनं आले रे? आपण दादा आणि पारूला भेटायला आलोय ना. आपण त्यांचं घर शोधूया, त्यांना भेटूया आणि मग चप्पल धुऊया. ओके? बरं ठीक आहे, चला आता. चल. पाहुणा, कोणत्या गावचं म्हणायचं? नाही, आम्ही गावचे वगैरे नाही आहोत, इथलेच आहोत. असं वय ना, म्हणजे तुमच्यासारखी सुंदर माणसं लक्षात राहतात ना वय. ए तू ना. प्रीतम नको. काय पक्या, बरोबर आहे की नाही? बरोबर बोलता सावत्या भाऊ. नाही म्हणजे आपल्या चाळीत इतकं सुंदर माणूस तू बघितलं का पक्या कधी? काय मॅडम, कुठल्या गिरणीचं पीठ खाता हो तुम्ही? नाही म्हणजे आम्हाला पण सांगा, आम्ही पण खातो मग. ए प्रीतम नाही नको. बघा, आपण इथे दादा आणि पारूला भेटायला आलो. हे लोक जरा विचित्र वाटतात. आधीच आपण इथले नाही आहोत. आता इथे नका, आपण शांत राहूया. काय झालं पाहुणा, राग आला वय? सावत्या भाऊ, तुला आत्ताच्या आत्ता युनियनच्या मीटिंग मध्ये बोलवलंय, ये लवकर. चांगल्या मूडचा पोपट केला ना राव. ठीक आहे पाहुणा, आलाय तर चांगला पाहुणचार करून घ्या. भेटू थोड्या वेळात. चला येतो. सी यू. प्रीतम नाही नको. का अडवलंस तू मला? हे मी दाखवलं असतं ना यांना आपण कोण आहोत ते. प्रीतम, किती विचित्र माणसं आहे तिकडे. सगळ्यात आदित्य दादांचा पत्ता कसा लागणार आहे काय माहित. काळजी नको करूस, होईल सगळं व्यवस्थित. थांबा. ऐक ना बाळा, इकडे ना. एकटी नको येऊस. तुझं नाव काय? माझं नाव प्रतीक आहे. प्रतीक, मला सांग ना, इकडे चाळीत कोणी नवीन राहायला आलाय का रे, नवरा बायको? तुम्ही कोण मोठे साहेब लागले का? तुम्ही विचारलं आणि मी लगेच सांगितलं. बघ, आम्हाला फक्त एवढं सांग, कोणी नवीन जोडपं राहायला आलंय काय? अच्छा, पत्ता विचारताय का? हा. एक काम करा, हे घ्या, पहिले खेळून दाखवा, नंतर तुम्हाला पत्ता सांगतो. काय टाइमपास आहे. चल प्रिया. नाही प्रीतम, लहान मुलं आहेत, पत्ता तरी कळेल. आणि इकडे एवढं करून जर दादा इथे राहत नसेल ना, याला पण बघतो आणि मग त्याला पण बघतो. कसं खेळायचं काय? इथे चिप्पी टाकायची आणि हे करत यायचं. हा, लंगडी घालून.
जमलं जमलं, झालं झालं बाळा, झालं. खेळा गेम. झालं? सांगशील आता? हा चला या दाखवतो. बर हेच ते घर. अच्छा, येतील आता ते. थँक्यू थँक्यू. हा, वेल. काय मी लपतो, तो आला की दादा दादा दादा, तुला किती मिस केलं माहितीये मी. तुझ्याशिवाय जेवण जात नव्हतं यार, करमत नव्हतं मला. फायनली तू. मी कार्यकर्त्यांना मदत करायला तयार असतो. तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगा. प्रॉब्लेम काय नाहीये. आदित्य कुठे इथे राहतो का? हा इकडे राहत असेल बघा, इथे विचारा, कोणी सांगेल तुम्हाला. ओके ठीक. सॉरी हा, थँक्यू. हाय प्रीतम, चला आता शोधू पुन्हा. ये बघू. हळू हळू हळू. पारुताई, हम्म, त्यापेक्षा ना आदित्य दादाच चांगले आहे. बघ त्यांनी माझ्यासाठी किती सारे फटाके आणलेत. थँक्यू. बापरे, एवढे सारे फटाके. वा वा वा, मज्जा आहे बाबा एका मुलाची. माझ्या धनीने समजे पैसे खर्च केले वाटतं. काय हो धनी, काय सामानाची यादी दिली होती ना, सामान कुठे आहे? का समजे पैसे फटाक्यामध्ये संपवले? बस का, माझ्या बायकोनी सांगितलंय आणि मी ते सामान आणणार नाही. सगळं व्यवस्थित सामान आणलेलं आणि तेही पाव पाव किलोच. आणि हा पारू, खसखस अजिबात आणलेली नाही. का हो का? 1 किलो खसखस आणणार होतात ना, मग का नाही आणलं? तू वेडी आहेस का? खसखस किती महाग आहे माहितीये तुला? हा, पण मी बदाम आणलेत, थोडेसेच आणलेत. बर बर बर, चला म्हणजे माझ्या धनींना बाजाराचा भाव समजला म्हणायचं.